कशा प्रकारे राजांचं पतन झालं, त्यांनी दुष्ट सरदारांचं ऐकलं, दारूने मस्त झालेत वगैरे वगैरे आपण सर्व गोष्टी पाहिल्या. आणि परमेश्वर त्याचा संदेष्टा होशे ह्याच्याद्वारे तो एक दुःख प्रगट करतो आणि तो म्हणतो, त्यांच्यापैकी कोणी मला हाक मारत नाही, कोणी माझा धावा करत नाही. आणि आपण याविषयी मागील वेळेस पाहिलं, ज्यांनी ज्यांनी त्याचा धावा केला नाही ते सर्व राजे पडले. ज्या गोष्टी आम्ही मागील दिवसात पाहिलं की कसं भट्टीसारखं तापलेले शासकांना गिळून टाकले, सर्व राजे पडले आणि कोणीही स्थिर राहू शकला नाही. हा त्यांना दोष देण्यासाठी, जी अराजकता या सर्व काळामध्ये माजली त्याच्यासाठी, हिंसाचारासाठी, मृत्यूसाठी, एवढं सगळं येऊन देखील कोणी परमेश्वराकडे वळत नाही. एक भयंकर अशी शोकांकिता होशेच्या काळामध्ये त्या ठिकाणी इस्रायलाच्या राजकीय जी अस्थिरता त्या ठिकाणी निर्माण झाली होती, अतिशय भयानक होते. जे पण राज्य त्याच्यावर राज्य करायला यायचे ते पडायचे. उदाहरणार्थ जर आम्ही पाहिलं, जर आपल्याला अभ्यासच करायला पाहिजे, जे जे आले ते सर्व पडले. कोणीही परमेश्वराचा धावा केला नाही, कोणीही परमेश्वराला हाक मारली नाही. 2 राजे 15 आणि 10 मध्ये आम्ही झकर्याविषयी बघतो. 6 महिने त्याने राज्य केलं आणि शल्लूमने त्याला ठार मारलं. मग 6 महिन्यानंतर शल्लूम राजा झाला, 1 महिन्यासाठी झाला. मनहेमने त्याला ठार मारलं. 2 राजे 15 आणि 14 मध्ये बघतो. मनहेम राजा झाला, त्यांनी 10 वर्ष राज्य केलं, तो देखील मेला. मग पेके हा राजा झाला, 2 वर्ष राज्य केले आणि त्याच्यानंतर जो पेक ह्यानंतर पेकह राजा झाला, त्याने 20 वर्ष राज्य केले. सर्व मेले, कोणी हाक मारली नाही. बरं, राजे तर राजे मेले, देवाला त्यांनी हाक मारली नाही. पण त्या ठिकाणी असलेले प्रमुख, न्यायाधीश, सेनापती सगळे मारले गेले. रक्तपात सुरूच होता, हिंसाचार सुरूच होता. एवढं सगळं हाक आजूबाजूला एवढे वर्ष चाललेलं आहे, तरी कोणाला देव दिसत नाही, कोणी देवाला हाक मारत नाही. परमेश्वर, आम्ही पाप केले, आमच्यावर दया कर. कोणी मंदिरात पण गेला नाही, कोणी संदेशाला देवाच्या दासाला येऊन विचारलं पण नाही. ते फक्त एकमेकांना मारत होते. इतकी भयंकर परिस्थिती होशेच्या काळात होते. मानवाच्या स्वभावाचा सर्वात मोठा दोष, जेव्हा अत्यंत संकटातही मनुष्य देवाकडे वळत नाही. मी एकदा मागे सांगितलं, पुष्कळ वेळेला संकट सैतानाकडून नव्हे तर देव देखील पाठवतो. का आपण त्याचा धावा करावा, आपण त्याच्या मागे लागावं, आपले उन्हे पण जाणावं. म्हणून काय काय वेळेला परिस्थिती प्रतिकूल निर्माण होत असते. आणि एवढं असूनही, एवढे भयंकर संकट येऊनही, मरण मृत्यू येऊनही हे राजे त्यांच्या देवाकडे ते हाक मारत नाही, मंदिरात जात नाही, संदेशांना विचारत नाही. अत्यंत सर्वात मोठा दोष मनुष्याच्या जीवनात जर असेल तो हा आहे. संकट आल्यावर मनुष्य डॉक्टरांकडे जातो, कुठून पैसे मिळतील कमवणाऱ्यांकडे जातो, नातेवाईकांकडे धाव घेतो, पण देवाकडे धाव घेत नाही. हे सर्व ज्या ऑप्शन्स आहेत, संधी आहेत, त्या संपल्या. त्या जर चालल्या नाही, काही उरलं नाही, मग देवाकडे येतो, पहिले येत नाही. संकट आल्या आल्या जर जो पहिले देवाकडे येत नाही,
त्यांच्यासाठी आजचा निरोप आहे होशेच्या द्वारे. आम्ही आर्थिक संकट आलं तर पहिले मनुष्याच्या हाताकडे बघतो, कुठून मला कर्ज मिळेल त्याच्याकडे बघतो. आजार आले पहिले डॉक्टरकडे पळल. अरे थोडं प्रार्थना करून बघ, काही वेळेस नैसर्गिक नसतील आज. मग डॉक्टर करून 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 थकून गेल्यावर मग म्हणतात, पाळक साहेब माझ्यासाठी प्रार्थना करा. शेवटला ऑप्शन राहतो, आमच्यासाठी प्रार्थना करा. आणि जर आमचा पहिलाच पर्याय संकटामध्ये, आजारांमध्ये, मी सांगत नाही की डॉक्टरांकडे जाऊ नका, हा भाग नाही, पण एक ख्रिस्ती म्हणून पहिलं कर्तव्य माझं कोणाकडे हाक मारावी, ती म्हणजे देवाकडे मारावी. देवाला आम्ही आळवावं, देवाला आम्ही त्याच्या पुढे नतमस्तक व्हावं. न जाणो काही गोष्टी अशा असतील ज्यामुळे हा घडत नसेल. आर्थिक ओझ आलेले आहेत. मी माझा बँक बॅलन्स चेक करतो आणि मी मनुष्यांच्या हातांकडे बघतो, कुठून पैसे मिळेल. आणि असंच आहे, मी देवाकडे धाव घेतच नाही. सर्व संपल्यावर मी देवाकडे धाव घेतो. मग ह्या पाळकाकडे, ह्याच्याकडून प्रार्थना झाल्या, अरे बापरे पावरच नाही ह्याच्यामध्ये. मग फॉल्ट चूक पाळकात आहे, त्या प्रार्थना करणाऱ्यांमध्ये आहे. मग मी अजून कोण पॉवरफुल आहेत त्याला शोधतो, इंटरनेटवर चेक करतो, युट्यूबवर, आणि मग त्याला विनंती करतो माझ्यासाठी प्रार्थना. अरे चूक तिथे नाहीच. तुम्ही घरी प्रार्थना केली तर देव बळ करेल. कुठेतरी बिघाड आहे, देव ते दाखवू इच्छित आहे की हे संकट का आहे, की तुम्हाला वळवण्यासाठी मी पाठवलेले आहे. मूळ कारण शोधायचं आहे, जे राजांनी शोधलं नाही, न्यायाधीशांनी शोधलं नाही, सेनापतींनी शोधलं नाही. ते उलट जे संकट आले, विपत्ती आले, एकमेकांना मारत राहिले, रक्तपातच करत राहिले. देव हा काय शेवटी त्याला भजावं असा नाही, शेवटी त्याची आठवण आम्ही करावी ह्यासाठी नाही. त्याला तो राग येतो. ईर्ष्यवान देव आहे, त्याची महती. तो दुसऱ्याला गौरव, त्याचं गौरव तो दुसऱ्याला देऊ शकत नाही, पाहू सुद्धा शकत नाही. इतरांचं सोडावं, जे ख्रिस्ती म्हणतात त्यांचं विशेष त्यांचं. आत्मपरीक्षण आम्हाला करण्याची गरज आहे. माझ्या जीवनात संकट आले तर मी प्रथम कुठे धावतो, देवाकडे का माणसाकडे? मी प्रार्थना करतो, पण माझी प्रार्थना अखेरचा पर्याय असतो की पहिला पर्याय असतो? मी चर्चमध्ये येतो, पण माझे अंतःकरण देवापासून मी दूर ठेवतो का? बरं, हा विषय जो आहे हाक मारणे, एक खंत परमेश्वराला आहे की मला कोणी हाक मारत नाही. हो, हे माझं राष्ट्र आहे, माझे लोक हे मला हाक मारत नाही, मला हे विसरले आहेत, माझ्याजवळ येत नाही, माझ्याकडे मागत नाही. हाक मारणं म्हणजे काय? अनेक अर्थ आहे पवित्र शास्त्रात. मूळ हिब्रू शब्दाप्रमाणे क्यारा हिब्रू शब्द आहे. मूळ हाक मारणे म्हणजे बोलावणे किंवा आवाज देणे, एखाद्याला नाव घेऊन हाक मारणे. आमच्या प्रार्थना येशूच्या नावात आधारित असावे. आम्ही प्रार्थना पित्याला करतो आणि त्याची समाप्ती येशूच्या नावाने साधारण करतो. सिस्टीम आपल्याला पुष्कळ आम्ही चूक वापरतो, ते पण आम्हाला पाहिली पाहिजे. आमच्या लहान सहान चुका पुष्कळ वेळेला आम्हाला कळत नाही, म्हणून आम्हाला मिळत पण नाही. येशूच्या नावाने गेल्याशिवाय पित्याकडून आम्हाला काही मिळत नाही. हाक मारणं, मदतीसाठी ओरडणं म्हणजे आक्रोश करणं. देव म्हणतो मला कोणी हाक मारत नाही, तो म्हणतो मला कोण आक्रोश करत नाहीये. लोक मदतीसाठी ओरडत सुद्धा नाही. हाक मारणं म्हणजे उपासना करणं, देवाचं नाव घेणं.
होशे 7:7 मध्ये हा जो शब्द अत्यंत गहन आहे. त्यांच्यापैकी कोणी मला हाक मारत नाही, म्हणजे कोणी माझं नाव घेत नाही, कोणी माझ्याशी प्रार्थना करत नाही, कोणी माझी उपासना करत नाही, कोणी माझ्यासाठी मदतीसाठी ओरडत नाही. आता आपण पाहिलं हाक मारणं म्हणजे काय. आता आपण पाहू हाक न मारणं म्हणजे काय. हा गंभीर विषय. अजून हाक न मारणं म्हणजे देवाला विसरणं. भयंकर गोष्ट आहे. शास्त्रेचं पुस्तक 3रा अध्याय, शास्त्रेचं पुस्तक 3रा अध्याय आणि त्याचं 7वं वचन. शास्त्र 3 आणि 7 मधील आहे. इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले. आपला देव परमेश्वर ह्याला ते विसरले आणि बाल व अशेरा ह्या मूर्तीची सेवा करू लागले. आपला देव, आमचा देव, आमचा परमेश्वर ह्याला ते विसरले गेले. विसरले तर विसरले, वरून या 2 मूर्तींची उपासना करू लागले. एकाचं नाव आहे बाल आणि दुसऱ्याचं नाव अशेरा. डेंजर. हाक न मारणे म्हणजे देवाला विसरणे. हा घोर अपराध आहे. हाक न मारणे त्याचा दुसरा अर्थ म्हणजे देवाची गरज न वाटणे. मी माझा कॅपेबल आहे, मी माझा समर्थ आहे असं इनडायरेक्टली देवाला सांगणं. आणि म्हणून येशू म्हणतो, श्रीमंताला, एखाद्या श्रीमंताला स्वर्गाच्या राज्यात जाणं किती कठीण आहे. उंटाला सुईच्या होलमधून डोळ्यातून जाणं सोपं आहे, पण एखाद्या धनवानाला स्वर्गाच्या राज्यात जाणं कठीण. कारण तो धनवान स्वतःला समर्थ समजतो. त्याला वाटतं देवाची मला गरज नाही. त्याला वाटतं मी सर्व काही वाटेल ते मी घेऊ शकतो. हे म्हणजे देवाला विसरणं आहे. वाचायला पाहिजे. प्रगटीकरणाचं पुस्तक 3रा अध्याय आणि 17वं वचन. प्रगटी 3 आणि 17 लिहिलं आहे, मी श्रीमंत आहे, मी धन मिळवले आहे व मला काही उणे नाही असे तू म्हणतोस, पण तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा व उघडा वागडा आहे हे तुला कळत नाही. देवाचं वचन सत्य आहे. आपण मोजावं या गोष्टी. जो देवाला हाक मारत नाही आणि स्वतः देव अपेक्षा करतो की त्यांनी, माझ्या लोकांनी मला हाक मारावी. एका बापाप्रमाणे बापाला अपेक्षा आहे माझ्या लेकरांनी मला हाक मारावी. देवाची अपेक्षा आहे माझ्या लोकांनी मला हाक मारावी. आणि हाक न मारणं म्हणजे देवाला विसरणं. आणि प्रगटी 3 आणि 17 मध्ये लिहिलं आहे, असं दाखवणं की मला तुझी गरज नाही. आणि जो देवाला हाक मारत नाही तो असं दाखवतो देवा मला तुझी गरज नाही. तो काय आहे? 1 कष्टी आहे, 2 दीन आहे, 3 दरिद्री आहे, 4 आंधळा आहे, 5 उघडा वागडा आहे. जो देवाला हाक मारत नाही तो उघडा आहे, नेकेड. किती भारी वस्त्र घातलेले सुद्धा देवासमोर उघडा आहे. म्हणून देवाला हाक मारणं, कारण देव अपेक्षा करतो आणि आम्ही ते करणं महत्वाचं आहे. देवाला हाक न मारणे म्हणजे अभिमानाचं चिन्ह आहे. देवाला हाक न मारणं. इर्मयाचं पुस्तक 2रा अध्याय आणि 31वं वचन. इर्मया 2 आणि 31 मध्ये लिहिलं आहे, अहो ह्या पिढीचे लोक हो, तुम्ही परमेश्वराचे वचन लक्षात आणा. मी इस्रायला वैरान, निबीड, काळोखाचे स्थळ असा झालो आहे काय? आम्ही मोक्कार झालो आहो. यापुढे आम्ही तुझ्याकडे येणार नाही असे माझे लोक म्हणतात. अभिमान बघा.
ज्या लोकांना देव त्याचे स्वतःचे लोक म्हणतो, त्याची प्रजा म्हणतो, त्याचे राष्ट्र म्हणतो, त्याचे निवडलेले म्हणतो, ते कसे झालेले आहेत? देव म्हणतो की हे म्हणतात की आम्ही मोक्कार झालेले आहोत. यापुढे आम्ही तुझ्याकडे येणार नाही. अभिमानाने भरलेले, अहंकाराने भरलेले आहे, गर्वाने भरलेले आहे. जर आम्ही परमेश्वराला हाक मारत नाही, आम्ही अहंकारी आहोत, आम्ही मोक्कार आहोत. म्हणून लिहिलं आहे, देवाकडे या रे, भीतभीत्या कापत कापत्या जेव्हा संधे धावून या. नाही तर आम्हाला देव उघडे नागडे लेखतो, नाही तर देव आम्हाला मोक्कार लेखतो. आम्ही त्या लिस्टमध्ये येता कामा नये बरं का. देवाला विसरणं, देवाला हाक न मारणं म्हणजे इतर गोष्टींवर विश्वास ठेवणं. यशायाचं पुस्तक 31वा अध्याय, यशाया 31 आणि त्याचं पहिलं वचन, 31 आणि 1. जे साह्यार्थ खाली मिसर देशात जातात व घोड्यांवर भिस्त ठेवतात, आणि रथ बहुत आहे व घोडेस्वार फार प्रबळ आहेत म्हणून त्यावर भरोसा ठेवतात, पण इस्रायलाचा पवित्र प्रभूकडे लक्ष देत नाही, परमेश्वराचा आश्रय करीत नाही. काय लिहिलंय तुमच्या शास्त्रामध्ये? पुढचं शब्द यशाया 31 आणि 1 शेवटला काय लिहिले शब्द? ते हाय हाय करतील. ज्यांची भिस्त, ज्यांचा भरोसा देवावर नाही, त्यांचा भरोसा इतर गोष्टींवर आहे. यांचा भरोसा कशावर आहे? यांचा भिस्त, यांचा भरोसा घोड्यांवर आहे, रथांवर आहे. घोडेस्वार प्रबळ आहेत, बळकट आहेत, पण पवित्र प्रभूकडे लक्ष देत नाही, परमेश्वराचा आश्रय करीत नाहीत. ते हाय हाय करतील. जर आम्ही प्रभूकडे लक्ष देत नाही, परमेश्वराकडे लक्ष देत नाही आणि इतर गोष्टींवर आहे, तिथेच माझं बळ, तिथेच माझं सामर्थ्य, तिथेच माझी भिस्त, तिथेच माझा भरोसा, हे मी दाखवतो माझ्या कृतीने, जरी बोलत नाही. म्हणून इथे नाही ना म्हणजे गंभीर गोष्ट आहे. आम्हाला वाटतं इथे येणं म्हणजे गाणं, इथे येणं म्हणजे प्रार्थना करणं, इथे म्हणे काहीतरी येऊन बसणं ऐकणं, इथे चर्च म्हणून येतो, एवढं नाही. इथे येणं म्हणजे त्याचा सन्मान करणं, त्याला दाखवणं, मला तुझी गरज आहे, मी तुला हाक मारत आहे, असं आहे. पण इथे न येणं ही कृती महागात पडेल. हाय हाय करतील. हे मोक्कार फिरणारे, उघडे नागडे देव बघतो, हे हाय हाय करतील. देवाला हाक न मारणे हा ह्या गोष्टीचा अर्थ आहे. हे लोक मदतीसाठी इजिप्तकडे जातात लिहिलं आहे, मिसरकडे जातात लिहिलं आहे, पण पवित्र देवाकडे येत नाही, पवित्र परमेश्वराकडे येत नाही. हे मिस्राकडे जातात. मिस्राकडे जाणं म्हणजे बंदिवासात स्वतःहून जाणं. जो ट्रॅप लावलेला आहे, जो फास लावला आहे सैतान, तो फास इतका चांगल्या रीतीने प्रगट करतो, आम्हाला समजत नाही तो फास आहे. उलट आम्ही स्वतःहून त्याच्यात अडकायला जातो. आणि हे लोक पवित्र परमेश्वराकडे जाण्याऐवजी हे मिस्राकडे जातात, इजिप्तकडे जात आहे. देवाला हाक न मारणं म्हणजे पाचवी गोष्ट, देवाशी नातं नसणं कठीण आहे. योहान 15 आणि 5 मधलीला आहे. योहान 15:5 मधलीला आहे, मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. येशू म्हणतो, तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहील. जसा फाटा वेलामध्ये राहतो आणि हा फाटा वेलामध्ये राहिल्या वाचून त्याला स्वतःहून फळ देता येत नाही. एक नातं, अतूट नातं आहे.
त्या वेलाचं त्या फाट्यासोबत जुडलेलं सर्व पाणी, सर्व पौष्टिक द्रव्य त्या वेलातून, त्या फाट्यातून जात आहे, मग फळ येत आहे. म्हणजे एक अतूट नातं आहे. आणि जर मी देवाला हाक मारत नसेल तर आता माझं ते नातं राहिलेलं नाही. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या समोर असलेला मेज, येशूचं रक्त. आणि म्हणून कितीतरी लोक फक्त नावाला ख्रिस्ती आहे, नातं केव्हाच मरून गेलं. गोड द्राक्ष देणाऱ्या वेलीशी जोडून राहण्याच्या ऐवजी त्यांचे फाटे त्यांनी काढून कडू फळं देणाऱ्यांशी जोडलेले, आणि आता कडू फळं देते. देवाशी समरस होण्याच्या ऐवजी जगाशी समरस झालेले आहे. देवाशी घट्ट अतूट नातं ठेवण्याऐवजी जगाशी अतूट नातं त्यांनी ठेवलेलं आहे. आणि असं लिहिलंय, देवाला हाक मारत नाही, आता ते नातं देवाचं राहिलेलं नाही. बरं ठीक आहे, हाक न मारणं, मारत नसेल, त्याच्या पुढची पायरी, त्याचे परिणाम. हाक न मारण्याचे आपण मला ठीक आहे, मला नको आहे, मला ते ठीक आहे, माझा मी आहे, मला कोण सांगल, नको मला आहे, पण परिणाम आहेत, परिणाम आहेत. हाक न मारणं, देव उत्तर देत नाही. नीतिसूत्र पहिला अध्याय, नीतिसूत्र पहिला अध्याय 24 ते 28 मध्ये लिहिलं आहे. नीती 1 24 ते 28. मी हाक मारली पण तुम्ही आला नाही, मी आपला हात पुढे केला पण कोणी लक्ष दिलं नाही. तुम्ही माझ्या सर्व बोधाचा अवेर केला व माझा वाग्दंड मुळी जुमानला नाही. यास्तव तुमच्या विपत्त काली मीही हसेन, तुमच्यावर संकट आले असता मी थट्टा करेन. वादळाप्रमाणे तुम्हावर संकट येतील आणि तुफानाप्रमाणे तुम्हास विपत्ती प्राप्त होईल. विपत्ती व उद्वेग ही तुम्हावर ओढवतील. त्या समयी ते मला हाक मारतील पण मी उत्तर देणार नाही. ते मला आसक्तीने शोधतील पण मी त्यात सापडणार नाही. परिणाम, आज हाक न मारण्याचा परिणाम, देव उत्तर देत नाही. वेळ गेली, आता हाका मारत आहे, वेळ गेली. नोहा 120 वर्ष ओढत होता, पश्चाताप करा, पश्चाताप करा. मोठा जलप्रलय येणार आहे, थट्टा करत होते. आणि जेव्हा दार बंद झाले, हे हाका मारतात. वेळ गेली, पश्चाताप करून उपयोग नाही, रडून उपयोग नाही. काल एक घटना आपण पाहिली असेल. एनपी मध्ये एक क्रूज बुडालं, पाहिली आपण. आणि एक आई, तिच्याविषयी फार सुरू आहे नाही का. तिच्या एकच लाईफ जॅकेट तिने ते सेफ्टी घातलेलं आहे आणि आपल्या लहान लेकराला तिने असं छातीवर धरून कवटाळून आहे. ती मरून गेली पण ते लेकराला ती मरून दिलं नाही का. पाहिलं आपण हे. त्या आईची कळकळ, स्वतः जीव देऊन दिला पण तिच्या लेकराला तिने वाचवलं. आता कालचीच त्या आईला तिचं लेकरू त्या का कोणालाही इतकं प्रिय आहे, त्याला ते वाचलं पाहिजे. तो माझा अंश आहे, ते माझं रक्त आहे, तो माझ्यातलाच एक भाग आहे. त्यासाठी ती आई जीव बी देऊन देते. ही कळकळ जेव्हा आम्हाला तिथे दिसते, त्या आयांना, त्या स्त्रियांना, त्या बहिणींना, आध्यात्मिक रीतीने या गोष्टी कुठे जातात हो. हा पुरच आहे. आम्हाला का वाचव अशी वाटत नाही आमच्या लोकांना, आमच्या लेकरांना निदान. मी मागे फार म्हटलं आईविषयी, स्त्रियांविषयी मागे मी पुष्कळ गोष्टी बोललो. सर्वात प्रमुख जर जबाबदार आहे, बाप तर असतोच पण बाप भरपूर वेळ बाहेर राहतो, पण ज्या स्त्रिया आहेत, भगिनी आहेत, माता आहेत, जे संस्कार घरातून देतात, त्या आईपासून आम्ही शिकूया. त्या लेकरासाठी तिने काय केलं. पण हे आध्यात्मिक मरण हे तर ठीक आहे, 50, 60, 70, 80, 90, 100 वर्ष जास्तीत जास्त इथे आम्ही राहू या मातीत.
त्याच्यानंतरचं आयुष्य जे आहे अनंतकालिक, त्याच्यासाठी आम्ही काय करत आहोत? इतरिले हाक न मारणं, ठीक आहे, नाही मारत, पण त्याचा परिणाम काय आहे की देव उत्तर देत नाही. अशी वेळ येते, वेळ निघून गेल्यावर देव पण उत्तर देत नाही. आणि 24 मध्ये देव स्वतःहून एक कळकळ दाखवत आहे, मी हाक मारली. देव म्हणतो मी हाक मारली, पण तुम्ही आला नाही. मी हात पुढे केला. अहो, देव हाकच नाही मारत, हाक पुढे करतो. मी हात पुढे केला, कोणी लक्ष दिलं नाही. एवढा माज. तुम्ही माझ्या सर्व बोधाचा अवहेर केला. मी तुम्हाला वचन सांगत होतो, तुम्ही अवहेरत राहिले, दुर्लक्षच करीत राहिले. तुम्ही माझा वाददंड मुळी जुमानला नाही. मग तुम्ही माझ्याकडे वळावं, प्रायश्चित करावं, पश्चाताप करावं म्हणून मी तशा परिस्थिती निर्माण केल्या, तुम्ही जुमानल्या नाही. मग त्याच शिक्षा, त्याचे परिणाम वचन 26 आणि 27 मध्ये डेंजर आहे. यास्तव तुमच्या विपत्तीत काली मी हसे. माझा बाप जेव्हा माझ्यावर संकट आहे तेव्हा हसत आहे. माझ्यावर विपत्ती आहे, माझ्यावर अरिष्ट आहे, तेव्हा देव माझ्यावर हसतो. ह्याच्यापेक्षा भयंकर स्थिती काय आहे? मला सोडवण्यापेक्षा तो हसत आहे. आणि मी ते प्रार्थनाच करते, उपवासच करते, गुडघेच टेकते, तेलाचे डबे होतच आहे, आणि तो वाचवण्याच्या ऐवजी तो हसत आहे. अरे कसं काय? कसं काय? तुमच्यावर संकट आले असता मी आता हसत नाही. काय लिहिलं आहे? थट्टा करेन, थट्टा. कोणता बाप संकट त्याच्या मुलावर आल्यावर थट्टा करेन? वरून लिहिलं आहे, आता तुम्ही ऐकलं नाही ना, मी आवाज दिला, मी हात पुढे केला, मी वाग्दंड केला, मी तुमच्यावर परीक्षा आणल्या, तुम्ही वाकला नाही, तुम्ही जुमानलं नाही ना, मग आता संकट वादळाप्रमाणे संकट येलो, हळू पण नाही हो. वादळाप्रमाणे विपत्ती, संकट आणि तुफानाप्रमाणे तुमच्यावर विपत्ती प्राप्त होईल. विपत्ती आणि उद्वेग तुम्हारे. आणि मग 28व्या वचनात त्या समय केव्हा हाका मारत आता हे? पहिले देव मारत होता, देवाने हाक मारली, देवाने हात पुढे केला, देवाने वाग्दंड केला, देवाने ह्यांना समजवलं, आले नाही. मग जेव्हा तुफान आले, जेव्हा विपत्ती आली, जेव्हा संकट आले, आता हो 28 मध्ये ओरडतात, त्या समयी, विपत्ती आलेल्या समयी ते मला हाक मारतील, पण मी उत्तर देणार नाही. ते मला आसक्तीने शोधतील, पण मी त्यास, हा शब्द इतका डेंजर आहे ना, मी त्यास सापडणार नाही. परिणाम, देवाला हाक न मारण्याचे परिणाम. आता वेळ आहे, हाक मारूया. परमेश्वर पावण्याचा समय आहे, तवर हाक मारूया. एकदा काय दार बंद झालं, कितीही हाका मारल्या, एकदा काय येशू येऊन घेऊन निघून गेला, कितीही हाका मारल्या, उपयोग होणार नाही. प्रत्येक गोष्टीचा समय निर्धारित केलेला आहे. आपल्याही जीवनाचा अंत कधी आहे त्याचा समय ठरवलेला आहे, हे फक्त आम्हाला माहिती नाही. तो क्षण, तो सेकंड, तो मिनिट प्रत्येकासाठी ठेवलेला आहे वेगवेगळ्या रीतीने, आम्हाला माहिती नाही. आणि म्हणून हा समय आहे की आम्ही त्याला हाक मारावी. हो, तो विपत्ती पाठवतो, आपत्ती पाठवतो, उद्वेग होतो, तेव्हा उपयोग नाही होणार हो. संकट जेव्हा येतील खूप जास्त, म्हणून आज गरज आहे. तर हा परिणाम आहे. दुसरा परिणाम आम्ही बघतो देवाला हाक न मारण्याचा, तो म्हणजे देव तोंड फिरवतो. यशायाचं पुस्तक 59वा अध्याय आणि 2रं वचन. यशाया 59 आणि 2.
1 आणि 2 वाचू. पहा, उद्धार करवत नाहीत का परमेश्वराचा हात तोकडा झाला नाही, ऐकू येत नाहीत का त्याचा कान मंद झाला नाही, तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव यांच्यामध्ये आडभिंतीप्रमाणे झाले आहे. तुमच्या पातकामुळे तो तुम्हाला दर्शन देत नाही, तुमचे ऐकत नाही. देव आमचं ऐकत नाही, देव आम्हाला दर्शन देत नाही आणि तो आमच्याकडे जसं तोंड फिरवतो. परिणाम, हाक न मारण्याचा तिसरा परिणाम, शिक्षा मिळते. त्याच होशेयाच्या पुस्तकात 8व्या अध्यायाच्या 13व्या वचनात लिहिलंय, 8 आणि 13 मध्ये लिहिलं आहे, त्यांनी मला केलेले यज्ञार्पणे म्हणजे केवळ मांस अर्पून ते खाणे होय, पण ती परमेश्वर स्वीकारित नाही. आता तो त्यांचा अधर्म स्मरेल व त्यांच्या पापाचे शासन करेल, ते मिस्रात परत जातील. तुम्ही आता अर्पण आणतात, नको मला अर्पण. त्यांचा त्याला भेट आला आहे आणि तो म्हणतो आता मी ते स्वीकारत नाही. आता त्यांचा अधर्म अर्पण देऊन दूर होणार नाही, तर तो त्याच्या स्मरणात राहील देवाच्या आणि त्याच्या पापाचे शासन तो करील. आता शिक्षा चुकणार नाही आणि त्यांना परत मिस्रात जावं लागेल. हा परिणाम आहे हाक न मारण्याचा. आम्ही परत बघतो इर्मया 23 आणि 49 मध्ये, लवकर लवकर वाचूया. इर्मया 23:49. देव विसरतो, क्षमा करा, इर्मया 23 आणि 39 मधलं आहे, त्या अर्थी पहा मी तुम्हाला अगदी विसरेन, मी तुम्हास आणि जे नगर तुम्हास व तुमच्या पूर्वजास दिले त्यास माझ्या नजरेसमोरून झुगारून देईल आणि तुम्हा सार्वकाळचा कलंक लावेल, जिचा कधी विसर पडणार नाही, अशी तुमची सतत अप्रतिष्ठा करेन. देव विसरतो, मी तुम्हास अगदी विसरेन, नजरेसमोरून झुगारून देईल. देव म्हणतो तुम्ही हाक मला मारली नाही. त्याचा परिणामातली शेवटली हाक न मारण्याचा परिणाम 2 इतिहास 36 आणि 15 आणि 16. 2 इतिहास 36, 15 आणि 16 मध्ये लिहिलं आहे, त्यांच्या पूर्वजांचा देव परमेश्वर मोठ्या निकडीने आपल्या दूतांच्या हस्ते त्यास आदेश पाठवी, कारण त्याची आपल्या प्रजेवर व आपल्या निवास स्थानावर करुणा होती. पण ते देवाच्या दूताची टेर उडवून त्याची वचने तुच्छ मानित व त्याच्या संदेशांची निर्भत्सना करीत शेवटी परमेश्वराचा कोप त्याच्या लोकांवर भडकला व त्यांचा बचाव करण्याचा काहीच उपाय राहिला नाही. देवाने यांच्याकडे लोक पाठवले, हो, देवदूत पाठवले, संदेश पाठवले, त्यांनी त्यांची टेर उठवली, थट्टा केली, टेर उडवली आणि संदेश त्यांची निर्भत्सना केली. जे जे त्यांच्याकडे निरोप आणत होते, जे जे त्यांच्याकडे देवाचा संदेश आणत होते, त्यांची निर्भत्सना हे लोक करत राहिले. आणि आता शेवटी एंड आहे, ह्याच्या पुढे काहीच नाही. शेवटी जेव्हा जेव्हा देवाच्या संदेश त्यांची, देवाच्या लोकांची टेर आणि थट्टा केली जाते, त्यांच्या निरोपाविषयी तो शेवट असतो. जेव्हा देव संधी देतो, जी शेवटली संधी आहे, जेव्हा त्याचा दास सांगतो ही शेवटली संधी, आपण एक गृहीत धरूया ही शेवटली संधी, आणि तरी लोक ऐकत नाही, उलट थट्टा करतात, असलेला आहे. शेवटी परमेश्वराचा कोप त्याच्या लोकांवर भडकला व त्यांचा बचाव करण्याचा काही उपायच राहिला नाही. हे आहे परिणाम. देव उत्तर देत नाही, तो देव तोंड फिरवतो, देव शिक्षा देतो, देव विसरतो आणि देव नाश करतो. जेव्हा आम्ही देवाला हाक मारत नाही, जेव्हा आम्ही देवाला शोधत नाही. म्हणून खूप खतरनाक अशी गोष्ट आहे. मूळ कारण आपण पाहिलं देवाला हाक न मारण्याचं, आम्ही कारण पाहिले. अजून काही
डीप अशा गोष्टी आहेत, आम्ही देवाला हाक मारू शकत नाही. त्या देखील आम्हाला पाहावं लागेल, अन्यथा आम्ही खूप काही मिस करून जाऊ. पहिली गोष्ट आहे मूळ कारणामधली, आणि ते म्हणजे माझा अभिमान. मी स्वतः सांभाळू शकतो. दानिएलाचं पुस्तक 4 अध्याय आणि 30 वचन. दानिएल 4 आणि 30. त्यावेळी राजा म्हणाला, हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधली आहे ना. माझ्या पराक्रमाने, माझ्या वैभव, मी, फक्त मी, मला देवाची गरज नाही. हे देखील कारण आहे देवाला हाक न मारण्याचा, म्हणजे आमच्या मध्ये असलेलं मूळ, आणि ते म्हणजे अभिमानाचं मूळ. आणि मी स्वतः सर्व करू शकतो, मी स्वतः सांभाळू शकतो, मी स्वतः नियंत्रित करू शकतो, मला सर्व जमतं, मी आणि मी. दुसरं मूळ कारण म्हणजे व्यस्तता. मला वेळ नाही देवा, मी किती बिझी आहे, नाही का. वाचूया लूक 14. लूक 14 मुद्दावनी वचन वाचत आहे. आपल्याला देवाच्या वचनातूनच मार्गदर्शन भेटणं फार महत्वाचं आहे. लूक 14:18 आणि 20 मध्ये लिहिलं आहे, तेव्हा ते सगळे सारखेच निमित्त सांगू लागले. पहिला म्हणाला, मी शेत विकत घेतली आहे, ते मला जाऊन पाहिले पाहिजे, मी तुला विनंती करतो, मला क्षमा. दुसरा म्हणाला, मी बैलांच्या 5 जोड्या विकत घेतल्या, त्या मला तपासायला जातो, मी तुला विनंती करतो, मला क्षमा कर. आणखी एक जण म्हणाला, मी लग्न केले आहे म्हणून माझे येणे होत नाही. कारण मला वेळ नाही. देवा मला वेळ नाही. बरोबर आहे, तू आमंत्रण देतोस, बरोबर आहे, तू आज्ञा दिली, मी पवित्र वार शाबात वाळ वाढला पाहिजे, सगळं बरोबर आहे, पण मला वेळ कुठे हो. एकाने बिचाऱ्याने शेत घेतलं, एकाने बैलाच्या 5 जोड्या घेतल्या, आणि एकाने लग्न केलं. मला जास्ती दया आहे लग्नवाल्याची येते. ही बायको कुठे पळून चालली, आमंत्रणाला जाऊ नये ना, तू कुठे पळून चालली. इतका उतावळा हा ज्याला आमंत्रण दिलेलं आहे. पण कारण इतकं भारी सांगायचं, मी येऊ शकत नाही. ठीक आहे, ते मेजवानी वगैरे बघू नंतर कधी. त्याच्यापेक्षा महत्वाचे मोठे कारण, समस्या माझ्या जीवनात आहे. ते मला पहिले 5 बैलाच्या जोड्या, म्हणजे 10 बैल घेतले आणि 11वा बैल हा तपासायचं. अरे ठीक आहे ना, नंतर तपास ना, पहिले जाऊ नये. शेत विकत घेतलं, शेत विकत घेतलं, ठीक आहे, 7 बाऱ्यावर तुझं नाव झालं, आता कर ना हळूहळू. काय ते आजच कशाला तिथे जायला पाहिजे जेव्हा आमंत्रण आहे. पण नाही, निमित्त, मला वेळ नाही, हे मूळ कारण आहे मला देवाला हाक न मारण्याचं. अशोकांकिता बघा, फक्त आपलं चर्च नाही, तुम्ही कोणतंही चर्च घ्या, मी महाराष्ट्राचं बोलतोय, निम्म्याहून जास्ती खुर्च्या पुरुषांच्या तरी काम्या, स्त्रिया तरी असतात बऱ्यापैकी, पण पुरुष नसतात. हे बैल तपासत फिरत आहे. वेळ नाही हो यांना बिचाऱ्यांना, इतके बिझी. कोणी हनीमून ट्रिपला असेल, लग्न केलं, व्यवसायात आहे, शेती विकत घेतलेली व्यवसाय आहे, व्यवसायात बिचारे इतके बिझी आहे. आणि ते माणसांचेच 3 उदाहरण घेतले, माणसांचे दिले, स्त्रियांचे दिले नाही. म्हणजे माणसंच आहे, आणि माणसं नसतात जास्ती. तुम्ही कुठे बघा, एक चर्च पाहिलं नाही मी जिथे माणसांची संख्या स्त्रियांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. कारण आमच्या बहिणींचं पण इतकं प्रेम आहे त्यांच्या कुटुंबावर की त्यांना म्हणतात, तुम्ही झोपावं, आठवडाभर काम करता, तुम्ही थकले, आराम करा, मी बघून येते, काय देवधर्म मी करते, तुम्ही झोपा, खूप थकले. पळून पळून मारलं पाहिजे यांना. देवाच्या मंदिरे देवाला भेटायला येण्यापेक्षा दुसरं मोठं काम असू शकत नाही.
जिथे जीवन आणि मरण देवाने उघडं ठेवलं आमच्या समोर, तू निवडून घे. मी व्यस्त आहे, मला वेळ नाही, मला हे आहे, मला ते आहे. झोपलेले घरी आता मी शोधायला पाठवले ना, घराघरात झोपलेले घरी असतील, आराम करताना दिसतील. इथे तर नशीब लाईट जाते, बरं आहे लाईट जाते मध्ये मध्ये, यांना नीट झोप बी येत नसेल घरात. मला सांगायचं आहे, हाक मारावं देवाला. या देवाला पाठ दाखवण्यापेक्षा मोठा अपराध नाही. आणि जर काय दार बंद झालं, देवाने आता उत्तर देणं बंद केलं, आपण घराचे प्रमुख आहात, मस्तक आहात, आणि आपणच जबाबदारी घेत नाही. आपले लेकरं उघड्यावर, आपले लेकरं शत्रू गिधाडांच्या, कोल्ह्यांचे, अजगरांचे आणि सिंहांचे भक्ष ओढून सोडून दिलेत. बाप येत नाही तर पोरं कशाला येतील? करता पुरुषच काठी घेऊन पोरांना नीट सांगत नाही तर ते कशाला येतील? ज्या घरात बाप स्ट्रिक्ट आहे ना, त्यांची हवा नाही त्या पोरांची, इकडे तिकडे बी पाहून घेते. आणि धन्य आहे तो बाप आणि ती आई ज्यांची लेकरं देवाच्या भयात त्याच्या मंदिरे आहे. त्याच्यापेक्षा कोणता श्रीमंत व्यक्ती या जगात नाही. कारण अनंत कालिक आशीर्वाद त्यांनी समजले, त्यांच्या लेकरांना शिकवले. बाळा, ह्याच्यापेक्षा जगात दिसतं ना, हे थोड्या वेळ आहे, पण ह्याच्यापेक्षा महत्वाच्या गोष्टी तिथे आहे. देवाला शरण येणं, देवाच्या सानिध्यात असणं, देवाला हाक मारणं. धन्य आहे ज्यांच्या 2, 3, 4 पिढ्या इथे आहेत. त्यांच्यासारखे भिकारी, फाटके, मोकाट कोणी नाही जे इथे नाहीत. दुर्दैवी कोणी नाहीत आणि भिकारी कोणी नाहीत जे इथे नाही. ज्यांना देव समजून देखील ते देवाला पाठ दाखवतात. ह्या त्या कारणाने पाठ दाखवतात. ठीक आहे, आम्ही तुमची कारणं समजू, पण देवाला माहिती आहे. आणि देवाला पाठ दाखवणं ह्याच्यापेक्षा दुसरा तिसरा गुन्हा नाही. विशेष करून ते लोक ज्यांना देव समजलाय, ज्यांना देवाने निवडलेलं आहे. 2, 3 पिढ्या झाल्या ख्रिस्ती, ठीक आहे. जे देवाला ओळखत नाही त्यांना संधी आहे, पण ज्यांना माहिती आहे माझा बाप ख्रिस्ती होता, माझा आजोबा ख्रिस्ती होता, मग त्यांना ख्रिस्त कळाला होता, त्यांनी बाप्तिस्मा घेतला होता आणि मला त्यांनी शिकवलं, तरी मी ह्या ना त्या कारणामुळे जर मी देवाला पाठ दाखवतो. शेत विकत घेतलं, बैल विकत घेतली, लग्न केलं, अरे हे कारण दाखवतो. थोडा वेळ राहिलाय इथून घरापासून तिथे जाण्यासाठी, जास्त वेळ नाही, जास्त वेळ नाही. जगाकडे नजर टाका. आणि जर येशू येण्याचं चिन्ह पाहायचं असेल तर यरुशलेमेकडे बघा, इस्रायलाकडे बघा. आज जे काही होत आहे, येशू येण्याचं चिन्हच आहे. कधी पण येऊ शकतो. आणि आम्ही आणतो, आम्हाला वेळ नाही. ठीक आहे, बसा भट्टीकडे, बसा, लेकरांना घेऊन बसा. त्या आईचं उदाहरण दिलं, ती मरून गेली, पण तिला वाटलं मी मेली तर चालल, पण माझा लेकरू जिवंत राहायला पाहिजे, हे तिला वाटलं. आम्ही ख्रिस्ती आहोत, आई बाप आहे ना, त्याने आम्हाला कळू नाही का? अरे ठीक आहे, मी केले धंदे, मी केल्या सगळ्या गोष्टी, मला माहिती नव्हतं त्यावेळेस, पण आता मला माहिती आहे. पण निदान माझे लेकरं तरी ते करू नयेत. वाटतं की नाही? कोणत्या बापाला वाटतं जो दारू पितो की माझ्या पोरांनी दारू प्यावं? कोणत्या बापाला वाटतं? कोणाला वाटणार नाही. प्रत्येकाला वाटतं माझ्यापेक्षा माझ्या लेकरांनी चांगलं जास्ती करावं. ठीक आहे, मी चुकलो, पण त्यांनी चांगलं करावं. पण हे मला फक्त जगिक रीतीने वाटून चालणार नाही, मला आध्यात्मिक रीतीने त्यांचा आत्मा वाचवा लागेल, नुसतं शरीर वाचून चालणार नाही. आणि धन्य आहे ती लेकरं. मला त्या 2 भावांचं फार कौतुक वाटतं. 29ला शेवटपर्यंत बसले होते. आणि असे लोक आम्हाला हवेत हो, देवासाठी वेडे झालेले, देवासाठी वेडे झालेले लोकच आशीर्वाद बरं का. काही करायला तयार असलेले लोक. देवा आम्ही बसलोय, तू बोल, नको बोलू, पण मी बसलो रे तुझं ऐकायला. इथे तर देव बोलून सुद्धा येत नाही. विरोधाभास. आणि ख्रिस्ती म्हणवणारे जर येत नाही त्याच्या मंदिरे, म्हणून त्या आराधनेत त्यांना किंमत नाही, कारण येशू नीट समजलाच नाही. आणि म्हणून व्यस्तता एवढे आहे, सवय आहे. मलाकी 3 आणि 14 प्रमाणे सवय आहे. मूळ कारण बघूया.
मलाकी 3 आणि 14. तुम्ही म्हणाला देवाची सेवा करणं व्यर्थ आहे. त्याने आज्ञा दिल्याप्रमाणे आम्ही केले व सेनाधीश परमेश्वर पुढे आम्ही शोक वस्त्रे धारण करून चाललो. त्यापासून काय लाभ? मी नेहमी प्रार्थना करतो, बदल होत नाही. देवाची सेवा करून काय लाभ? काही मिळत नाही. हे मूळ कारण आहे. आता सवयमुळे मी फक्त करतो, त्याच्यात आत्मिकता उरली नाही. आणि हे पण एक मोठं कारण आहे देवाला हाक न मारण्याचं. पाप हे कारण आहे देवाला हाक न मारण्याचं मूळ कारण. कारण पाप करताच जो देव प्रति संध्याकाळी आदामाशी बोलायला येत होता, त्यांनी पाप करताच हा लपला. आता संवाद तुटला. आम्ही देवाला हाक का मारत नाही? कारण कुठेतरी काहीतरी बिघाड झालेला आहे, ते मला दिसत आहे. माझं पाप मला देवाला हाक मारू देत नाही. यावर उपाय शेवटला आपण पाहूया, आणि तो म्हणजे पहिला उपाय, आणि तो म्हणजे आम्ही मान्य करा आम्हाला देवा तुझी गरज आहे. मत्तई 5:3 प्रमाणे जे आत्म्याने दीन आहे ते धन्य आहे. दीन व्हा, मला तुझी गरज आहे. दुसरी गोष्ट, आम्ही कबूल करा, पाप कबूल करा आणि सोडून द्या. पहिले योहान 1 आणि 9 मध्ये लिहिलं आहे, जो कोणी आपली पाप कबूल करतो तो त्याला क्षमा होणार आहे. तिसरं, नम्र व्हा. याकोब 4:6 प्रमाणे देव गर्विष्ठांचा विरोध करतो पण नम्रांवर कृपा करतो. पुढची पायरी आहे, उपाय आहे, येशूच्या नावाने हाक मारा. योहान 14:13 आणि 14 मधला आहे, तुम्ही माझ्या नावाने जे काही मागेल, येशू म्हणतो, ते तुम्हाला मिळणार आहे. पाचवी गोष्ट म्हणजे सातत्याने हाक मारा. लूक 18:1. नेहमी प्रार्थना करा, निराश होऊ नका. विश्वासाने हाक मारा. मार्क 11:24 मध्ये लिहिलं आहे. पश्चातापाची फळं द्या. मत्तई 3 आणि 8 मध्ये लिहिलं आहे, पश्चातापास योग्य अशी फळं द्या. आपण आतापर्यंत 4 रविवार पाहिले. होशेच्या काळात इस्रायलाचे राजे पडले. हिंसा होती, व्यभिचार होता, भट्टीसारखी पाप होती, पण कोणी देवाला हाक मारत नव्हता. त्याचा परिणाम काय झाला त्या लोकांचा? अश्शूर राजाने त्यांना कैद केलं, देवाचं मंदिर नष्ट केलं, लोकांना मारलं गेलं आणि लोकांना उरलेल्यांना परदेशात बंदिवासात घेऊन गेले. हा परिणाम झाला देवाला हाक न मारण्याचा. सारांश काय काय झालं? अश्शूर राजाने कैद करून नेलं, देवाचं मंदिर नष्ट केलं, लोकांना मारण्यात आलं आणि जे उरले त्यांना बंदिवासात घेऊन गेले. एकच कारण, देवाला हाक मारली नाही. आपली अवस्था आपल्या जीवनात देखील राज पडतात. आमचे निर्णय कोसळतात, आमचे स्वप्न भंग होतात, आपली कुटुंब उद्ध्वस्त होतात. आपल्या जीवनात देखील भट्टीसारखे पाप आहे, राग, मत्सर, लोभ, व्यसन, अशुद्धता आहे. पण आम्ही देवाला हाक मारतो का? जर आम्ही फक्त नावाने ख्रिस्ती असाल तर आमच्या प्रार्थना रिकामी आहे, अंतःकरण दूर आहे. पण आज बदलाचा दिवस आहे. जर आम्ही याचं गांभीर्य लक्षात घेतलं, या आपण आपल्या हृदयाचे दार उघडूया. देवाकडे हाक मारणं न मारणं, त्याचे परिणाम आम्ही आज पाहिले, भयंकर आहे. देवाला पाठ दाखवणं भयंकर आहे. देव, आपण ज्या गोष्टी थोडक्यात पाहिल्या ते म्हणजे त्याचे परिणाम इतके भयंकर आहे. देव उत्तर देत नाही, देव तोंड फिरवतो, देव शिक्षा देतो, देव विसरतो, देव नाश करतो. एवढे भयंकर शिक्षा आम्ही कोणी सहन करू शकत नाही. आणि म्हणून या आपण प्रार्थना करू, आपल्या जागेवर उभं राहू, कोणी जाऊ नका.